नमस्कार. आर के ॲग्रो या यूट्यूब चॅनलवर मी आपलं सर्वप्रथम स्वागत करतो. आज आपण एका आंब्याच्याबद्दल बोलणार आहोत की हा जो आंबा आहे हा याला नीलम किंवा बादाम असं संबोधल्या जाते आणि जनरली हा जो आंबा आहे हा साऊथमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात याचं उत्पादन पाहायला मिळते. परंतु आपल्या बागेमध्ये आपण याची 2.5 वर्षाच्या अगोदर लावणी केली होती, पेरणी केली होती आणि आज बघू शकता हा पहाडी लागलेला आहे आणि आज या ठिकाणी आपण त्याची हार्वेस्टिंग करत आहोत, म्हणजे तोडणी करत आहोत. तर या ठिकाणी मी आपल्याला दाखवू इच्छितो की बघा या आंब्याचं जे वजन आहे, म्हणजे एका आंब्याचं वजनाची आपण साईजही बघू शकता आणि 2.5 वर्षाच्या तुलनेमध्ये त्याला छानपैकी फळं लागलेली आहेत आणि आपण सोबतच त्याची हार्वेस्टिंग करत आहोत. हार्वेस्टिंग केल्यानंतर त्याला किती किलो आपल्याला आंबा निघत आहे हे सुद्धा या ठिकाणी मी आपल्याला दाखवणार. सर्वप्रथम मी या ठिकाणी या मँगोचं आपल्याला वेट दाखवतो की एका आंब्याचा या ठिकाणी प्रात्यक्षिक आपल्याला वेट दाखवतो. मी हे पहिल्यांदा 0 केलेलं आहे आणि 498 ग्राम म्हणजे जवळपास अर्ध्या किलोचं एक फळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर सोबतच आपण याला रॅपर केली होती पेपरांची आणि ही दुसरी आपण मी या ठिकाणी दाखवतो. याचं 394 ग्राम आपण बघू शकता. $416 ग्राम तर याला लागलेली फळं मी आता तुम्हाला 2 मिनिटांमध्ये आपण हार्वेस्टिंग करत आहोत आणि हार्वेस्टिंग झाल्याच्या नंतर मी याला किती किलो फळं निघतात हे आपल्याला दाखवतो. नीलम म्हणजे बादाम आंब्याची हार्वेस्टिंग केलेली आहे आणि बघू शकता की या झाडाची हाईट, याचं वय, त्या हिशोबाने त्याला लागलेली ही फळं, त्याचं आपण वजन बघू शकता आणि त्याची साईज बघू शकता. तर माझी सर्व बांधवांना, शेतकरी बांधवांना अशी विनंती आहे की किमान आपण फळबाग करत असताना आपल्या फळबागेत या नीलम बादाम आंब्याची काही रोपं अवश्य लावा आणि निश्चितच आपण आर्थिक सुबत्तेकडे या माध्यमातून वळू शकतो अशी मला निश्चित खात्री आहे. आता या ठिकाणी बघा दुसऱ्या आंब्याची मी केशरची हार्वेस्टिंग केलेली आहे. त्या केशर त्याचंही झाडाचं वय 3 वर्षच आहे आणि साधारणतः त्याला 20 किलोच्या जवळपास हा आंबा निघालेला आहे. तर पुन्हा एकदा माझ्या सर्व बांधवांना माझी अशी नम्र विनंती आहे की पुन्हा आपल्या फळबागेमध्ये अशा पद्धतीने काही केशर, काही नीलम, तोतापरी अशा पद्धतीनं फळबाग लावावी आणि निश्चितच आपण या माध्यमातून आर्थिक सुबत्तेकडे वळू शकतो. आणि सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.